हॅलो मित्रांनो. तर आता मी आलेलो आहे कोणार्क टेम्पलच्या जवळ. तर ही मागची बस तुम्ही बघत असाल. या बसनं मला आत्ता सोडलेलं आहे. आता वाजलेले आहेत 9:15. तर कमीत कमी 1 ते सव्वा तास लागतो युजली. थोडासा ट्रॅफिक असल्यामुळे एक 15-20 मिनिट लेट झाला. तर आता चाललेलो आहे मी कोणार्क टेम्पलला. आणि हे बघू शकता माझ्या मागच्या साईडला हे सगळं हे मार्केट आहे. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर हे मार्केट असं बघू शकता. काहीतरी नाश्ता वगैरे करायचं असेल तरी मागच्या साईडला हॉटेल्स आणि हे ते वगैरे आहेत. काही ते तुम्हाला जर गॉगल्स वगैरे पाहिजे असतील किंवा काही मूर्ती वगैरे काही त्यांनी जे स्वतः हँडमेड केलेले आहेत तिथे तुम्ही घेऊ शकता. तर आता बघू तिथं गेल्यानंतर तिकीट वगैरे काढेन. जे काही तिकीटचे वगैरे प्राइसेस आहे तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो आता तिकीट घेतलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता मागे खूप रश आहे ॲक्च्युली. आता सध्याचे सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तरी पण एवढी गर्दी आहे सकाळी 9 वाजताच. तर तिकीट प्राइसेस आहे 40 रुपये जे आपले इंडियन सिटिजनचे असतील. आणि जर बाहेरचे कंट्रीचे लोक असतील जे येणार आहे त्यांना 600 रुपये आहे, 600 रुपीज. आणि तुम्ही इथं मागच्या साईडला माझ्या मागं टायमिंग बघू शकता. जे संध्याकाळच्या टायमाला लेझर शो पण असतं ज्याचं टायमिंग आहे 7:30 ते 8-10पर्यंत. आणि त्याचं तिकीट प्राइसेस आहे 50 रुपये. आणि इथं तुम्ही मागच्या साईडला बघू शकता तिकीटचं जे काही काउंटर आहे इथं तुम्ही ऑफलाईन घेऊ शकता कॅश देऊन. तर चला मग जाऊया आपण आता एंट्री करण्यासाठी. लाईन तर आहे, गर्दी पण आहे. सकाळचे 9:30 वाजत आले आहेत आणि रश खूप आहे. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे आतल्या साईडला आपल्या कोणार्क टेम्पलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये की हे समोर आहे कोणार्क टेम्पल. आणि हे ॲक्च्युली टेम्पल बांधलेलं आहे 1250ला जे 13व्या शतकामध्ये जे गंगा वंशजचे जे नरसिंहदेव जे राजा होते त्यांनी हे बांधलेलं आहे. आणि हे ॲक्च्युली बांधण्याचं याच्यामागं एक हिस्ट्री आहे की जे श्रीकृष्णाचे पुत्र होते सांब यांना ॲक्च्युली एक शाप दिला होता आणि त्या शापाने कुष्ठरोग त्यांना आलेला होता. आणि ते कुष्ठरोग त्यांनी येथील चंद्रभागा बीचमध्ये त्यांनी सूर्यदेवाची तपस्या केली. आणि तेव्हा जाऊन त्यानंतर सांब यांनी सूर्यदेवताचे यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी एक हे मंदिर बांधलेलं आहे कोणार्क मंदिर. जे पूर्णपणे त्यांचं जे सूर्यदेवतांचं जे रथ आहे त्या स्वरूपामध्ये आहे. जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता जे इथल्या साईडला आहे जे चक्र आहेत जे रथला कसे पाय हे असतात चक्र असतात तशा प्रकारे 24 चक्र आहेत म्हणजे 12 जोडीमध्ये. आणि त्याच्यामध्ये 8 औरस आहेत जे मी तुम्हाला दाखवेन की ते 8 औरस हे 8 प्रहर जे टाईम दाखवतं आपल्या ह्याच्यामध्ये. जे टोटल 24 तास असतात ते 3 तासाचे एक प्रहर या प्रकारे दाखवलं जातं. आणि जे हे 24 जे हे आहेत चक्र आहेत ते आपल्याला 24 तास दाखवतात. आणि ही जे काही मंदिर आहे हे कोणार्क मंदिर याला ओढण्यासाठी हे तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता. हे इथल्या साईडला जे लोकांची गर्दी झालेली आहे तिथं घोडे आहेत. जे 7 घोडे हे रथाला ओढले जातात. आणि त्यामध्ये आता 6 ऑलरेडी जे घोडे आहेत
त्याला तोडफोड झालेली आहे. फक्त एकच घोडा आहे, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन. जसं की तुम्ही बघू शकता ही टोटल 8 प्रहर आहेत आणि ही असा ही चक्र आहे जो टोटली 24 आहेत या पूर्ण मंदिराला. आणि हे 8 प्रहर पूर्णपणे तुम्हाला 3-3 तासाचे प्रहर दाखवतात आणि ही 24 जे आहेत हे टोटल 24 तास दाखवतात. आणि इथं तुम्ही बघू शकता हा एकच घोडा आहे. हे असे टोटल 7 घोडे आहेत जे ह्या कोणार्क मंदिरचा जो रथ आहे याला ओढत होते, पण त्यामध्ये आता एकच हा घोडा राहिलेला आहे. तुम्ही इथे मध्ये सेंटरला बघू शकता, हा पूर्णपणे इंग्रजांच्या काळामध्ये 1903-1904च्या दरम्यान त्यांनी वाळू आणि पूर्णपणे दगड घालून हे बंद केलेलं आहे. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे बाहेर. आता कोणार्क टेम्पल आपलं बघून झालेलं आहे आणि आता परत पुरीला निघत आहे. ऊन तर नाही आहे, पण थोडीशी ह्युमिडिटी आहे खूपच. आणि इकडच्या साईडला जर तुम्ही येत असाल तर बाजूला बीच वगैरे आहेच, त्यामुळे ह्युमिडिटी जास्त असणार ऊन जरी नसेल तर. त्या गोष्टी लक्षात ठेवूनच त्यानुसार या. आता सध्या निघालेलं आहे. आता पहिला आम्ही काहीतरी खाऊन घेतो, खूप भूक लागलेली आहे. आणि जिथं आम्हाला सोडलं होतं त्याच ठिकाणी परत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला त्याच रोडनं मी जात आहे आणि हे मेन रोड आहे लागत आहे मागच्या साईडला. तर काहीतरी पहिला खाऊन घेऊन मग इथेच बस भेटतात पुरी जाण्यासाठी. मग इथून पुरीला जाणार आणि थोडा वेळ रेस्ट घेऊन संध्याकाळी फ्लॅग चेंज करतात ते बघण्यासाठी जाणार आहे. तेव्हा परत आपण भेटूया.